अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, मार्गदर्शनाचा वार. आज आपण लहरीचा खेळ याच्याबद्दल माहिती घेऊया. लहरीचा खेळ म्हणजे काय? आपल्याला लहर येते बघा, पॉझिटिव्ह असती, निगेटिव्ह असती. ह्या लहरीच्या खेळाबद्दल पूर्ण माहिती घेऊया. आध्यात्मिक प्रगती आणि गुरुचा सहवास कसा लाभायचा त्याच्याबद्दल माहिती घेऊया. येणाऱ्या गुरुपौर्णिमेला प्रत्येकाने गुरु आहे, देहधारी गुरु आणि महाराजांना गुरु अवश्य करावं. तुम्ही कोणालाही गुरु करू शकता, पण आयुष्यामध्ये गुरु केलेला असावा, नाहीतर आपलं आयुष्य निरर्थक आहे. गुरु हा आपल्या आयुष्यात असावा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. लहरीचा खेळ. आपण लहरीचा खेळ म्हणजे काय असतं, समजा आपण कोणाचा फोन नंबर डायल केला, त्याच व्यक्तीला फोन लागतो, बाकीच्यांना लागतो का? आपल्याला जर महाराजांना फोन लावायचा तर महाराज किंवा XYZ कोणालाही फोन लावायचा असेल, त्याच व्यक्तीला फोन लागतो, दुसऱ्यांना लागतो का? नाही. त्याला म्हणता लहरीचा खेळ. तोच व्यक्ती येतो, फोन जेव्हा आपण लावणार तर त्याच व्यक्तीला फोन लागणार, दुसऱ्याला फोन लागणार नाही. तसंच आपण जर कोणत्याही देवताची उपासना करत असाल, स्तोत्र वाचत असाल, अनुष्ठान करत असाल, मंत्रस्तोत्र करत असाल, शिवकवच वाचत असाल, श्री सूक्त, पुरुष सूक्त, स्वामी चरित्र, गुरुचरित्र, नवनाथ पारायण, आपण हे सगळं करतो. मग ही जी सेवा आहे ती त्या देवतापर्यंत पोहोचते. त्या देवतापर्यंत पोहोचल्यानंतर लहरीद्वारे पोहोचते. आपण कसं कॉल केला त्याच व्यक्तीला आपण बोलतो, दुसऱ्याला बोलतो का? दुसऱ्याला कधीच फोन लागणार नाही. तसंच आपण कोणतीही सेवा केली तर त्या गुरुपर्यंत, त्या देवापर्यंत आपली सेवा पोहोचते. कोणतीही करा तुम्ही, पण त्या देवापर्यंत आपली सेवा पोहोचल्यानंतर तिकडून जी पॉझिटिव्ह लहर आपल्याकडे येत असते, तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्ह वाटतं बघा, संरक्षण निर्माण होतं आणि मन प्रसन्न होतं. तुम्ही कधी बघा गुरुचरित्र वाचणार, तुम्हाला 7 दिवस असे वाटतं की खूप छान जात आहे. नवनाथ पारायण बघा, नवनाथ पारायण वाचणार तेव्हा 9 दिवस छान वाटतात, पॉझिटिव्ह. परत श्रीपाद जर वाचलं तरी पण पॉझिटिव्ह वाटतं. का बरं होतं तसं? आता माझं बघा डोकं जड होत आहे, त्याच्यामुळे काय मी आनंद देते. तर आनंदात का बरं की मी सांगण्यासाठी की लहरीचा खेळ असतो हा, पॉझिटिव्ह लहर. कोणत्याही देवताची उपासना करणार, ते देवता तुम्ही पॉझिटिव्ह करा, म्हणजे तिथपर्यंत जा, तुम्हाला काहीतरी येईल. जसं आपण कोणाला फोनवर बोललो, समोरचा माणूस आपल्याला बोलतो, हे झालं कम्युनिकेशन. हा झाला लहरीचा खेळ. तसाच देवासोबत पण असतो. तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचा, कोणतेही स्तोत्र वाचा, तुम्ही केलेली सेवा त्या देवतापर्यंत पोहोचते. त्या देवतांनी मग ते देवता तुम्हाला आशीर्वाद देता, संरक्षण देता, मग त्याच्याने तुमचं मन प्रसन्न होतं. असं होतं का? नाही होत. आता दुसरी एक गोष्ट, आपण जेव्हा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणार, दुसऱ्यांना शिव्या देणार, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणार, टीका करणार, दोष देणार, त्याचे पण दोष आपल्याला लागतात. कशामुळे लागतात? लहरीचा खेळ. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही होत असता. जसा विचार, स्वामी विवेकानंदांनी सांगितले, तुम्ही जसे विचार कराल तसे तुम्ही होता. तुम्ही जर विचार केला मी खूप पॉझिटिव्ह आहे, तुम्ही पॉझिटिव्ह राहणार. म्हणून घरामध्ये जास्त वास्तुदोष याच्या भानगडीत न पडायचं. घरामध्ये जर तुम्ही शांतता ठेवली, घरामध्ये जर पॉझिटिव्ह विचार ठेवले, घरामध्ये छान विचार ठेवले, घरामध्ये नकारात्मक विचार नाही केले, तर वास्तू तथास्तु असते. वास्तू काय करते? आशीर्वाद देत असते बघा. तरी लक्षात ठेवा, रात्री जेव्हा तुम्ही झोपणार, ओम वास्तुदेवताय नमः हा मंत्र 10 मिनिटं म्हणायचा रोज. ओम वास्तुदेवताय नमः, ओम वास्तुदेवताय नमः, ओम वास्तुदेवताय नमः. सकाळी उठल्यानंतर पण तुम्ही म्हणायचं की ओम वास्तुदेवताय नमः. जी वास्तू असते आपली, ती वास्तू आपल्याला आशीर्वाद देत असते, आशीर्वाद देत असते. आणि कधीही जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहायचं. दुसऱ्यांचं चांगलं झालेलं आपण बघायला पाहिजे, आपल्यामध्ये वाईट भावना नाही यायला पाहिजे. दुसऱ्यांची बरोबरी कधीही आयुष्यात करायची नाही. 5 बोटं सारखे नसतात. तुम्हाला वाटतंय समोरचा माणूस सुखात आहे, पण सगळ्याला दुःख असतं, कोणी सुखात नसतो. हा लहरीचा खेळ आहे. आता खूप जण म्हणतात मग गुरुमंत्र घ्यायचा आहे, मग गुरु लांब असल्यावर पण कसं काय होऊ शकतं? होऊ शकतं. लहर कसं असतं, कम्युनिकेशन असतं. जर एकदा साईबाबा होते, त्यांना एका शिष्य होते, त्या शिष्याला त्यांना नारळ द्यायचं होतं.
तर साईबाबांनी त्या दुसऱ्या व्यक्तीला एक नारळ दिलं आणि सांगितलं की आमचा असा असा शिष्य आहे, त्यांना एक नारळ द्या. तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आला आणि त्यांनी जेव्हा नारळ त्यांच्या हातामध्ये दिलं तर त्यांना असं प्रभाव वाटला की जसं काय माझ्या गुरूंनी मला दिलं. एवढं असतंय. तुम्ही गुरु मंत्र, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही गुरु मंत्र देहधारी गुरु अवश्य करावा. महाराजांना गुरु करा, कोणालाही गुरु करा, पण महाराज व्यतिरिक्त अजून देहधारी गुरु तुम्ही आयुष्यात करावा. खूप आपली आध्यात्मिक प्रगती होती. आणि कधीही कोणाला तळतळात द्यायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला काही समोरच्याने जर तुम्हाला त्रास दिला, आपण त्रास करून घ्यायचा नाही, हे आपल्यावर असतं. आणि महाराज आयुष्यात कधीही सोबत असतात. तुम्ही जर महाराजांशी कंटिन्यू बोलला तर महाराज पण तुमच्याशी बोलत असतात. हा लहरीचा खेळ आहे. तुम्ही जर मनामध्ये पॉझिटिव्ह ठेवलं, नाही मी खूप पॉझिटिव्ह आहे, मला काही त्रास नाही, मला काही बंधन नाही, तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण तुम्ही स्वतःला जर दोष देत राहिला, स्वतःला जर कमी समजत राहिला, स्वतःला जर कमीपणा देत राहिला तर तुम्ही कमीच होणार. पॉझिटिव्ह विचार करायचा, उतावळीपणा करायचा नाही. आणि देवता असता, आता आपल्या घरामध्ये आपण कोणतेही स्तोत्र मंत्र म्हणतो ना, त्याची ऊर्जा तयार होत असते, ऊर्जा. आणि ती ऊर्जा आपल्या शरीराभोवती फिरत असते. शरीराभोवती ऊर्जा फिरल्यानंतर आपल्याला जे निगेटिव्ह शक्ती असेल, वाईट त्रास असेल, तो आपल्याला होत नाही होत. तुम्ही किती जरी ठरवलं नाही होत. आणि मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही. आपल्या गुरुवर, आपल्या देवावर, आपल्या कुलदेवतावर विश्वास ठेवायचा. तुम्ही जर त्यांच्यावर जर मनापासून विश्वास ठेवला तर तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती राहत नाही. कसल्याही प्रकारची भीती राहत नाही. आणि आपल्याला कनेक्ट डायरेक्ट देवांसोबत असतं बघा. तुम्ही जर कधीही गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती जर करणार तर त्या देवतापर्यंत आपली सेवा पोहोचत असते. ते देवता आपल्याला संरक्षण पाठवत असतात. आणि आपल्याला मग ऊर्जा वाटते, आपल्याला मन प्रसन्न वाटतं. तसंच मी धनकवडीला शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो. तिथं शंकर गीता वाचण्याचा योग आला. मन एवढं प्रसन्न झालं, असं वाटत होतं जास्त साक्षात शंकर महाराज आहेत. शंकर महाराजांचा अजून एक अनुभव होता की एक लहान बाळ होतं, एक सेवेकरी होते. तर त्यांनी असं कबूल केलं होतं, ते देव मानणार नव्हते, देव धर्म काहीच नाही. त्यांनी असं कबूल केलं होतं, त्यांचं लहान बाळ ऍडमिट होतं ICU मध्ये. त्यांनी कबूल केलं की बाळ जर चांगलं व्यवस्थित झालं तर बाळाला घेऊन मी शंकर महाराजांच्या मठामध्ये येईल, असं त्या दादांनी कबूल केलं होतं. बाळ व्यवस्थित झालं, बरं झालं, छान झालं. आणि बाळ बरं झाल्यानंतर ते मठामध्ये गेले, शंकर महाराजांच्या धनकवडीला मठामध्ये गेले. त्या दादाने मला असं सांगितलेलं आहे अनुभव त्यांचा. ते मठामध्ये गेले, मठामध्ये बसले. ते बाळ पण बसलं होतं, 5-6 वर्षाचं बाळ असेल. पण ते बाळ असं म्हणत होतं की त्या बाबाला, त्यांच्या वडिलांना म्हणत होतं की मला असं कोणतरी वयस्कर व्यक्ती दिसताय. आणि तो वयस्कर व्यक्ती सोबत बोलत होता. ते विचारलं की हे बाबा कोण आहे. तो मुलगा बोलत होता त्या व्यक्तीसोबत, ते शंकर महाराजच होते. मग त्यांनी त्या बाळाने त्याच्या वडिलांना सांगितलं की कोणतरी वयस्कर व्यक्ती आहे, आजोबा आहे, त्यांच्याशी मी बोलतोय. तर ते म्हणते काय बोलत होता, तो विचारलं त्यांना. त्यांनी सांगितलं की ते विचारत होते तुझी तब्येत कशी आहे का, हे कशी आहे का. म्हणजे अजून पण शंकर महाराज असेल, श्री स्वामी समर्थ महाराज असेल, अजून पण आहे. फक्त आपला श्रद्धा आणि विश्वास पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. तुमचं श्रद्धा आणि विश्वास जर असेल तर महाराज तुमच्याशी बोलता, महाराज तुम्हाला अनुभव देता, महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येतात, महाराज येतात. फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. मन डगमगता कामा नये. कितीही आयुष्यात संकट आले, कितीही तुम्हाला काही वाटलं तर लहरीचा खेळ लक्षात ठेवा. महाराजांशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करा, डायरेक्ट महाराजांशी बोला. महाराज तुम्हाला त्या मार्गातून रस्ता सांगतील, तुम्हाला कसं जायचं, काय करायचं, काय करायचं. म्हणून महाराजांशी डायरेक्ट बोलायला शिका. लहरीचा खेळ लक्षात ठेवा. मनामध्ये पॉझिटिव्हपणा ठेवायचा, मनामध्ये निगेटिव्हपणा ठेवायचा नाही. दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही. आपण केलेली सेवा कोणाला सांगायची नाही. मन शांत ठेवायचं आणि नामस्मरण जास्त करायचं. तुम्ही जेवढं जास्त नामस्मरण करणार तेवढं जास्त महाराजांची शक्ती तुमच्या जवळ असते. एखादा व्यक्ती असेल, तो आई वडिलांपासून खूप लांब राहत असेल, खूप व्याकुळता असेल, त्याला कशी जिज्ञासा असते भेटण्यासाठी, तसं मन व्याकुळ व्हायला पाहिजे आपल्या गुरुबद्दल भेटण्यासाठी. म्हणून
सर्वांना कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाने गुरु करावा. महाराजांशी दिवसभरातून 24 तासातून एकदा तरी महाराजांशी बोलायला पाहिजे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.